आता पीसीएमसी मध्ये जरा चर्चा वेगळी की रहाटणीमध्ये सासरे आणि जावई एकाच तिकिटासाठी संघर्ष त्यांचा सुरू आहे, तर ते कितपत खरं आहे? 9 वर्ष गेले, 9-10 वर्ष जवळपास गेले आणि परत थांबलं आता की संपलं. काही जरी झालं तरी मी ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मधून तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो की मी जर माघार घेतली तर मी राजकारण सोडून देईन. सर, एक पर्सनल प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या फॅमिलीत कॉन्फ्लिक्ट होतात, बरेच मुद्दे असतील, त्याचा डिरेक्टली फायदा विरोधकांना होतो का? शेवटी सासऱ्यांचा निर्णय राहिला, त्यांच्या ताब्यात येतो निर्णय. आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारणारी बरीच आहेत, पण आपल्याला विचार करायचा की आपला खांदा दुसऱ्याला वापरायला द्यायचा आहे का नाही. मला चांगला अजितदादा पवारांचा एक डायलॉग आठवतोय मला. त्यांनी एकदा म्हणलं होते की वेळेत भाकरी फिरवली पाहिजे. आणि आजपर्यंत आमच्या घराचा इतिहास आहे की कुठल्याही इलेक्शन मध्ये आमच्या घरातनं कोण जो कॅन्डिडेट उतरला तर जिंकला, हारण जिंकन जे काय होईल ते होईल, पण माघार कधी घेणार? हरगिज झुकेगा नाही साला. निवडून येऊन दाखवणार एवढा आहे. आणि जो आता मला आडवा जाईल त्यानंतर त्यावेळेस बघू, वेळेनुसार म्हणलं तुम्हाला टप्प्यात आलो त्याचा पण कार्यक्रम करू. सर, विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे? आता कॉम्पिटिशन तगडी नाही का, निवड ठेवला की कावळा तिथं पोचतो. काय म्हणतात, पावसाळी बेडकं खूप आले, तर हे काय करतात, फक्त इलेक्शन आले की ऍक्टिव्ह होतात. इलेक्शन पुरतं यांनी पत्रक छापणे, इलेक्शन पुरतं यांनी सोशल मीडिया वापरणे, मग वार्डात जायचं, मग ज्येष्ठ महिलांनी दिसली की तिच्या पाया पडायचं. काही उमेदवार तर असे आहेत ना प्रभागातले, त्यांच्यावर जो माणूस 10 दिवस राहतो ना, तो 11व्या दिवशी त्याला सोडून जातो. चहापेक्षा किटली गरम असते. आणि आमच्या राटणीतले तर कितीतरी जागी हेच आहे, मुलांच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलांवर एवढा धाक ठेवला. पण मुलगा जर दारू पितो आणि तो जर कुठल्या नेत्याबरोबर बसतो तर त्या नेत्याच्या तोंडाला काळं फासायचं आई वडिलांनी ताकद ठेवली पाहिजे. कॉर्पोरेट लेवलला आपण मिटिंगच करतो, पुन्हा ब्ल्यू प्रिंट रेडी करणं, तर त्यांचा मागचा अनुभव तुम्हाला आता कामात येतोय का? मी लक्ष्मण भाऊ जगतापांनी, मी त्यांच्या आखाड्यातला पैलवान आहे. ज्या गोष्टी करायच्यात ना त्या बोलून फायदा नाही, त्या केल्या पाहिजे. त्या प्रभागामध्ये कोणती घटना होते, दरवेळी चांगली आणि वाईट, त्यात तो प्रतिनिधी किती रिस्पॉन्सिबल असतो? मी तर माझ्या प्रत्येक बहिणीला सांगेन की कधी जरी काय वाटलं तर तिने मला कधी संपर्क साधावा, कधी तिचा मागा हा तिचा भाऊ खंबीरपणे उभा आहे. आता तुमची जरी काही इच्छा असली तरी पक्षाची पण काही इच्छा असते. तुम्हाला वाटतं का तुम्हाला तिकीट दिलं जाईल असं म्हणून? नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर राज साहेब तपकीर आले. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही तुमचा परिचय आपल्या प्रेक्षकांना द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी राज हेमंत तपकीर, मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पिंपरी चिंचवड शहराचा माजी अध्यक्ष आहे. वा. आणि मी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतनं प्रभाग क्रमांक 27 राटणी काळेवाडी तापकीर नगर या प्रभागामधून सर्वसाधारण पुरुष गटातनं इच्छुक आहे. वा. पण सर, निवडणूक लढवावी असं का वाटतं तुम्हाला? इतरही उमेदवार आता काम करतायत, तुम्ही काय नवीन काय करणार आहे? निवडणूक लढवावी मीन्स माझा परिचय थोडा असा आहे की माझे आजोबा देखील राटणीचे नगरसेवक होते. तर राटणीमध्ये आम्ही बऱ्यापैकी कामं केलीत, पहिल्यापासून सुरुवातीपासून आतापर्यंत करत आलो. आता आमची आई तिथं नगरसेविका होती, आमच्या मातोश्री सुनीता हेमंत तापकीर त्या आता नगरसेविका होत्या. तर या काळामध्ये आम्ही बरीचशी कामं केली. आणि ती कामं करत असताना एक म्हणतो ना, एक आवड निर्माण झाली, जनतेत जाण्याची एक इच्छा वाढत गेली, लोकांची कामं करण्यामध्ये अजून थोडा इंटरेस्ट आला. मग त्यामुळे हळूहळू मग ते युज टू झालं. मग असं वाटलं की आता आपण ह्या जनसेवा करण्यामध्ये जी मजा येते कशात नाही. बरोबर, अगदी बरोबर. परत ह्याच्यात आलो. सर, तुमच्या प्रभागामध्ये जसं तुम्ही म्हटले की तुमच्या परिवारामध्ये ही लेगसी आता आहे, हो, तर लोक किती कम्फर्टेबल आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी? काही समस्या आली की ते डायरेक्टली तुम्हाला अप्रोच करतात का? हो, 100%. हो, मीन्स काही जरी असेल तरी लोक कधी रात्री 12, 1, 2 कधी मला डायरेक्ट हक्काने कॉल करू शकतात. कारण ते एक थोडं आमचं बॉन्डिंग लोकांबरोबर माझं थोडं वेगळं आहे. अच्छा, म्हणजे बॉन्डिंग वेगळं मीन्स काय, ज्येष्ठ मला हक्काने फोन करतात
मी वयाने लहान असल्यामुळे, हा. लहान मीन्स माझा आता 31 एज आहे, तर काय होतं, त्यांचा एक अधिकार माझ्यावरती राहतो ना, मुलासारखं. मुलासारखा अगदी, अधिकार राहतो, नातवासारखा अधिकार राहतो, भावासारखा राहतो. मग ते मला हक्काने फोन करू शकतात. जे यंग जनरेशन आहे आता, जे आमच्या राटणीचे जे यंग जनरेशन असतील, समजा तुम्ही 18 to 35 धरलं, 18 to 40 धरलं, तर हे लोक एक चांगला मित्र म्हणून माझ्याकडे बघतात. मग ते आमचं बॉन्डिंग तेवढं थोडं कम्फर्टेबल आहे आणि लोक मला चांगला संपर्क करतात. मीन्स डायरेक्ट 1 to 1 कॉन्टॅक्ट करू शकतात, कधी भेट होती. वा वा. आता एक फॅमिली लेगसी असेल किंवा मग तुम्हाला आतापर्यंत तुम्ही ते पाहत आलेत की फॅमिलीमधून म्हणा, लोकांसोबत कनेक्ट असणं, प्रतिनिधी म्हणून काम करणं. आता तुमची जरी काही इच्छा असली तरी पक्षाची पण काही इच्छा असते, तर तुम्हाला वाटतं का तुम्हाला तिकीट दिलं जाईल असं म्हणून? तिकीट दिलं जाईल का याची मला पूर्णपणे खात्री आहे की दिलं जाईल. कारण आता 2 दिवसापूर्वी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आता एबीपी माझाला एक बाईट दिली, जे की महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात होती. त्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की 40% हे युवकांना संधी देणार, म्हणजे अंडर 35. ओके. महानगरपालिकेमध्ये अंडर 35 एजचे जे आहेत ते 40% युवकांना संधी देणार. पण ते युवक पण कॅपेबल असतील तिथं, ते जागी तिथं देणार. आणि 40% माझा देखील कुठेतरी नंबर असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि काम केले, शेवटी काय काम बोलतं. बीजेपी मध्ये तिकीट तुम्हाला सहजासहजी भेटत नाही, पहिली गोष्ट. त्याला काय कारण आहेत? त्याला कारण मीन्स त्यांचे सर्वे होतात, ग्राउंड लेवलचा सर्वे होतो, कर्तृत्व पाहिलं जातं सगळं. मग तुमची उद्या तुम्हाला जरी वरतून किती जरी दिल्लीतनं जरी फोन आला की तुम्ही याला तिकीट द्या, आणि तुम्ही जर सर्वे मध्ये जर दिसतंय की हे शीट आपलं जाणार आहे आणि पडणार आहे, हा उमेदवार, हा कॅन्डिडेट कॅपेबल नाहीये, तर त्याला तिकीट नाही देत. बापरे, इतकं अनालिसिस असतं? खूप. मीन्स 3 ते 4 प्रकारचे सर्वे होतात वेगवेगळे. हे माहिती नव्हतं सर. हो, प्रत्येक आमदारकी असो, महानगरपालिका असो, खासदारकी असो, प्रत्येक इलेक्शनला बीजेपी मध्ये 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे सर्वे होतात, वेगवेगळ्या टीम्स कडनं. अच्छा, ते जनतेचा कॉल पण घेत असतील? हो, आणि त्यानंतर ते तिकीट देतात. अच्छा, असं सहजासहजी तिकीट भेटण्यासारखं नाही. तुमच्या गावात तुम्हाला किती महत्व आहे, तुमच्या गावातले स्थानिक लोक तुमच्या मागे आहेत का, तुमच्या गावातले मतदार तुमच्या मागे आहेत का, परत तुम्हाला उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही निवडून येसाल पडसाल काय, हे एक गोष्टीचं एक बारीकीने ते लक्ष देतात, मायक्रो प्लॅनिंग करतात. आज बीजेपी, आज पूर्ण तुम्ही बघितलं तर आज भारतामध्ये 90% बीजेपी आहे सगळीकडे. त्याचं कारण असते की उमेदवार देताना तो कॅपेबल आहे का नाही हे बघूनच पक्ष उमेदवारी देतात. सर, आता ह्या सर्व्हेमध्ये उमेदवाराला पण धाक असतो की चांगलं काम केलं गेलं पाहिजे, बसून चालणार नाही, अदरवाईज पुढच्या वेळेस आपला पत्ता कट होऊ शकतो. तर हे वर्क प्रेशर चांगलं आहे का? हो, चांगलंच. म्हणजे जे सिनियर लोक आपल्याला शिस्त लावतात सगळ्या गोष्टींची. हो, नाही, शिस्त पाहिजेच ना. जर तुम्हाला शिस्त नाही तर तुम्ही उमेदवारी मागू शकत नाही. जर तुमचं कामच नाहीये, आणि काम करणारे 2 प्रकारचे लोक असतात. तुम्ही आज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात, तुमचं पॉडकास्ट चॅनल आहे, तुमचे बरेच सगळीकडे, तर माझी फक्त तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून माझी सगळ्यांना सांगणे, जे कोणी पॉडकास्ट बघत असेल, की तुम्ही एकदा ह्या सगळ्या उमेदवारांचे फेसबुक, इन्स्टा तुम्ही चेक करा. ह्यांच्या पोस्ट जर तुम्ही बघसाल ना, हे जनतेतले फोटो, व्हिडिओ हे कधी चालू झाले त्यांचे, इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर. तोपर्यंत हे कुठं होते? शेवटी काम आता दिखावा करण्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला जनता कधीच मान्य करणार नाही, ना तुमचे पक्ष वरिष्ठ तुम्हाला तिकीट देणार. आणि जनता हुशार आहे सर, खूप हुशार आहे, त्यांना सगळं समजतं आता आजकाल. आणि आता तुम्ही म्हटलं की फडणवीस साहेबांनी सांगितलं की 35चा अबव, येस, ते जे असतील 40%, 40%, तर त्यांचं विजन असं आहे की युथ पॉलिटिशियन क्रिएट व्हायला पाहिजे, नवीन विजनचे, नवीन ताकदीचे, नवीन विचारसरणीचे. तर ऍज अ युथ प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये तुमचं किती लक्ष आहे? मी 99% प्रभागामध्ये लक्ष देतो सध्या. तर आत्ताच्या काय समस्या आहे? आत्ताच्या समस्या मीन्स आता आम्ही बऱ्यापैकी कामं 90%, 95% रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण केलेत. अच्छा, त्यामध्ये आम्ही ड्रेनेज लाईन बदलल्यात संपूर्ण प्रभागाच्या. आमच्या आई नगरसेविका असताना आम्ही स्ट्रॉ वॉटर लाईन बदलल्यात, आम्ही पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदलल्यात, स्ट्रीट पोल बदलले, तिथं आम्ही LED स्ट्रीट लाईट टाकल्यात, कॅमेरे लावलेत. आत्ताच्या ज्या समस्या आहेत म्हणजे मला जे वाटतं की आता आम्ही जनतेत आता फिरतो, आम्ही
एक जी समस्या आहे ती लवकर सॉर्ट आउट होत नाहीये, ती म्हणजे कचऱ्याची समस्या एक मला वाटते. हा. दुसरी म्हणजे आरक्षण आहेत हम्म. आणि 1-2 डीपी रस्ते आहेत जिथं अजून आपल्या हातात ताबा नाही आला. असे 2-3 डीपी रस्ते, आरक्षण आणि कचऱ्याची समस्या, बरोबर. ह्या 3 आहेत. म्हणजे बरोबर. गार्डनची एक गरज आहे. आज राटणीमध्ये एक गार्डन आहे, संभाजी महाराज उद्यान. ते निम्म्या वॉर्डाला आमच्या तिकडे जायला सोपं पडतं. बरोबर. पण इकडं अलीकडच्या बाजूला एक तापकीर नगर, ज्योतिबा नगर, श्रीनगर हा जो पार्ट आहे, इथे गार्डनची गरज आहे कुठेतरी. एक प्लेग्राऊंडची गरज आहे. बरोबर. स्विमिंग पूल असेल, प्लेग्राऊंड असेल, तर या 2-3 सुविधा आहेत. कारण आम्हाला गेल्या पंचवार्षिकला आम्हाला काळ कमी भेटला. कोरोनामुळे 2.5 वर्ष काम करायला भेटले. त्यामध्ये एवढी कामं केलीत आणि थोडी राहिलीत ती होऊन जातील. आता जनतेने साथ दिली, यावेळेस निवडून आणलं, 100% ते लवकरात लवकर आम्ही करू. सर, तुमचं म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा त्याचे दोघं फायदे असतात, फायदे आणि तोटे पण असतात. हो, प्रेशर पण असतं की इतकी मोठी लेगसी आली आणि बाबा मला जिंकायचं आहे, हे सगळ्या गोष्टींचा प्रेशर, अपेक्षांचं प्रेशर, कारण की इतका मोठा एक्सपिरियन्स तुमच्या सोबत असतो सगळ्या गोष्टींचा. पण आता PCMC मध्ये जरा चर्चा वेगळी की राहटणीमध्ये सासरे आणि जावई एकाच तिकिटासाठी संघर्ष त्यांचा सुरू आहे, तर ते कितपत खरं आहे? नाही, सासऱ्यां जावं तिकिटासाठी संघर्ष सुरू आहे मीन्स काय. आता आमच्या सासूबाई तिथं नगरसेविका होत्या राटणीमध्ये, सासरे आत्ता नगरसेवक आहेत, आमच्या आई नगरसेविका होत्या. शेवटी काय आता, आणि त्यात झालं असं की जेंट्स एकच आहे आणि मी 2012 पासून तयारी करतोय. तर 17 मध्ये मला स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सांगितलं की तू आता थांब, यावेळेस लेडीज आहे, पुढच्या वेळेस जेंट्स 100% तुझा विचार करेल. मग 17ला आम्ही थांबलो, लेडीज दिली, आमच्या आई नगरसेविका झाल्या, चांगल्या मताने निवडून आल्या त्यावेळेस. आणि इकडून आमचे सासरे ते देखील नगरसेवक झाले. आता 2022 झालं, 17 ते 22चा काळ होता. त्यानंतर परत आता 25 आला, आता 26ला माझ्या होत्या जानेवारीमध्ये आपले मतदान होईल. तर हा काळ खूप मोठा आहे. 9 वर्ष गेले, 9-10 वर्ष जवळपास गेले. आणि परत थांबलो आता की संपलं, मीन्स नंतर मग ते नाही. आणि आता काय युथला संधी आहे, आमचा वोटर 70% हा युवक आहे. आणि पक्षाने देखील याची दखल घेतलेली आहे आमच्या राटणी प्रभागाची. पक्ष वरिष्ठांनी पण, माझं वरिष्ठांबरोबर अनेक मुंबईत पण बोलणं झाले, खाली पण झाले, बोलणं सगळीकडे. यांनी पण दखल घेतली की आता युवकांना संधी द्यायची खूप गरज आहे. कारण माझा वोटर 70% हा युवक आहे. युवक मीन्स व्हॉट, की 18 ते 40-45च्या गटातला आहे. 18 ते 35ला युवक म्हणतात, पण 18 ते 45 पर्यंतचा जो गट आहे हा 70% माझ्यावर. तर त्यांना समजून घेणारा पण एक त्यांच्या लेवलचा पाहिजे, त्यांच्या वयाचा पाहिजे. आणि ज्येष्ठांनी कान पकडून पण मला सांगितलं पाहिजे की तू माझं हे काम कर. आणि युवकांनी हक्काने सांगितलं पाहिजे की दादा माझं असं असं आहे प्रॉब्लेम, तू माझी ही समस्या सोडव. बरोबर. तर त्यामुळे मी प्रयत्न करतो. आता शेवटी सासऱ्यांचा निर्णय राहिला, त्यांच्या ताब्यात येतो निर्णय, त्यांनी काय घ्यायचं. पण मला माझ्या सासऱ्यांवरती खात्री आहे की ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील, ते पण युवकांना संधी देतील. आणि 100% त्यांना पण, ते पण राजकीय घराणं आहे त्यांचं. आमची सासू 1997ला नगरसेविका होती, त्यानंतर सासरे होते, आता परत सासरे नगरसेवक आहेत. तर त्यांना पण प्लस मायनस पॉइंट्स माहिती आहेत, तर ते पण एक चांगला डिसिजन घेतील. कारण दुनियादारी त्यांनी पण बघितली की आता फ्युचर मध्ये काय झालं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. तर ते वरिष्ठांचा आदेश ते पण पाळतील. अगदी. सर, एक पर्सनल प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या फॅमिलीत कॉन्फ्लिक्ट होतात, बरेच मुद्दे असतात, त्याचा डिरेक्टली फायदा विरोधकांना होतो का? नाही, पण ते काय नेमकं चाललंय त्याच्यावरती अवलंबून आहे ना. जर की आपणच स्वतःचे भांडण सोडवलेत की बाहेरच्या लोकांना एंटर करायला टाइम नसतो किंवा नाही, गरजच नाही. विरोधक फायदा घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करतात, फिरवणारी खूप असतात. आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारणारी बरीच आहेत. पण आपल्याला विचार करायचा की आपला खांदा दुसऱ्याला वापरायला द्यायचा आहे का नाही. कारण आज तुम्ही जर बघसाल, म्हणजे मी जेवढी बघितलेत, मी घरगुती भांडणं बघितलेत, कोणाची काय बघितले, फॅमिली मधले जे बघितले, यामध्ये काय होतं, बाहेरचे यात म्हणतात ना, पोळी भाजून घेतात आणि हा वाद वाढवतात. शेवटी काय असतं, ते घरचा विषय असतो, तो घरच्यांनी घरात बसून तो सॉर्ट आउट करायचा असतो. बाकी काय ते तसं होतं तेवढं.
आणि राजकारणात तर होतच होतं अगदी. राजकारणात तुम्हाला वेगवेगळे पुढारी भेटतील, वेगवेगळे नेते भेटतील, तू असं कर तू तसं कर, आणि त्यांना त्यांचं श्रेय लाटायचं असतं, अगदी, फायदा करून घ्यायचा असतो ते घेतात. म्हणजे आपल्याला चौकस बुद्धीने विचार करायला पाहिजे. आणि आता सर विरोधकांबद्दल तुमचं काय मत आहे? आता कॉम्पिटिशन तगडी आहे, तर तुम्ही कसं स्टँड आउट करताय? विरोधकांबद्दल काय, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय नाहीच आहे त्यांच्याकडे. विरोधकांबद्दल बोलणार काय, कारण आमच्या इथले जे विरोधक आहेत यांनी काय केलं, आता म्हणजे खूप गमतीशीर भाग आहे. तुम्ही सोशल मीडिया चेक करा आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांनी पण चेक करावं. म्हणजे जे आमच्या आईंनी, आमच्या आता माझी 4 नगरसेवकांनी जे कामं मंजूर केलेत, विरोधक ते काम कुठं चालू झालं की तिथं जायचं, फोटो काढायचा, लोकांना सांगायचं की आम्ही केलं. हो, आणि काही चॅनलवाल्यांना ते बातमी करायला लावायची, हा माझ्या माध्यमातून झालं, माझ्या ह्याच्यातनं झालं. बरं, खऱ्या अर्थाने यांचा कुठं ना पत्र व्यवहार आहे ना काय आहे ना काय, पाठपुरावाच नाहीये. फक्त काय आमचं काय झालं, आता जे 17 ते 22 पर्यंत जो काळ आमच्या आईंना हे जे माजी नगरसेवकांना, 4 नगरसेवकांना भेटला आमच्या प्रभागात, यांनी कामं खूप मोठ्या प्रमाणात मंजूर केली. 450 कोटीची कामं झाली आमच्या वॉर्डात, आणि काही तरतूद अजून शिल्लक आहे. माझ्यामध्ये जवळपास 70 ते 80 कोटीची तरतूद आता शिल्लक आहे. तर जी किरकोळ मारकोळ कामं असतात ना, डागडुजीची कामं, एखादा रस्ता ताब्यात नसेल तर ते सगळे जे कामं चालू आहेत, ते कुठं जरी काम चालू झालं की तिथं जाणार, नाही का, निवड ठेवला की कावळा तिथं पोचतो. तसं झालेलं आहे आमच्या राटणीत, की काम चालू झालं की ह्यांनी तिथं यायचं, फोटोशूट करायचा आणि लोकांना सांगायचं की बाबा हे माझ्या पाठपुराव्यातनं झालं. आणि लोक पण काय होतं, काही जी लोक आहेत ना, काही पाठ आहे लोकांचा जे याच्यावर भरोसा करतात की ह्यांनी केलं. बरोबर, लोकांना सत्य परिस्थिती माहित नसते. तर त्याचे मी आता काय केलं, माहिती अधिकाराच्या फॉर्म भरून मी बऱ्यापैकी सगळी डिटेल आणलेली आहे की कुणी किती पाठपुरावा केला, कुणी किती कामं केली. ते डिटेल आल्यानंतर मी ते पब्लिश करणार आहे. म्हणजे मतदार जागरूक पाहिजे, हा माणूस सांगतो काय तर त्याने खरं केलंय का, खरं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे युवकच करू शकतो. काही उमेदवार तर असे आहेत ना प्रभागातले, त्यांच्यावर जो माणूस 10 दिवस राहतो ना, तो 11व्या दिवशी त्याला सोडून जातो. बापरे. मग वाचा म्हणतो ना, तिथं बोलायची पद्धत, कुणाबद्दल काय उघडीत बोलणार, कुठे पण काय, अर्ध्या अळकुंटाने पिवळी झालेली आहेत, 1-2 जण आहेत, त्यांना काय वक्तव्य कुठं काय करायचं ते कळत नाही, असे आहेत. आणि त्यांना त्यांच्याबद्दल इथं बोलून त्यांना महत्व देण्यात मला तेव्हा काय अर्थ वाटत नाही की, कारण त्या लेवलचे नाही वाटत मला कधी. सर, प्रभागासाठी काहीतरी प्लॅनिंग करताना आता तुम्ही तुमच्या डोक्यात काहीतरी विजन असेल की मला हे करायचंय, तर घरातून तुम्हाला पण गायडन्स, मार्गदर्शन, किंवा एखाद्या टेबलवर डिस्कस करून तुम्ही त्या गोष्टी, जसा कॉर्पोरेट लेवलला आपण मिटिंगच करतो, पुन्हा ब्ल्यू प्रिंट रेडी करणं, तर त्यांचा मागचा अनुभव तुम्हाला आता कामात येतोय का, किंवा असं होतंय का? ऍक्च्युली मला राजकारणात मी आलो माझ्या आजोबांमुळे. माझ्या आजोबा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक 1986ला. त्याच्यानंतर प्रथम स्टँडिंग चेअरमन, प्रथम नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमचे चुलते असतील, आमचे वडील असतील, हे राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर आमच्या आई नगरसेविका झाल्या. तर मी आज जे काय आहे ना राजकारणात, ते फक्त 2 व्यक्तींमुळे. एक स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप आणि दुसरं म्हणजे आमच्या आजोबा. ह्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे मी स्वतःला उमेदवार म्हणून, एक सामान्य कार्यकर्ता स्वतःला उमेदवार म्हणून जनतेपुढे उभा राहतोय. त्यामागे ते फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आणि त्यांनी मला खूप गाईड केलं. मी प्रत्येक माझं चुकलं तरी हे दोघं मला सांगायचे, भाऊ मला नेहमी सांगायचे, राज हे बरोबर नाही बरं का, तू हे करू नको, तू हे कर, हो कर. म्हणजे ते तिथपर्यंत त्यांचा अधिकार होता माझ्यावरती. तेच तुमच्या बोलण्यातून आलं सर आता, की हे जे नवीन आता पॉलिटिशियन मध्ये आलेत, पॉलिटिक्स करतायत आता लोक, तर ते दिखाव्यासाठी करतायत. म्हणजे रिअल मॅच्युअर पॉलिटिशियन कसा असतो, तो शांत असतो, त्याला अनालिसिस माहिती आहे, संयमी असतो, तो भंपागिरी करत नाही, किंवा मग असं स्टंट कुठं मारणार नाही, किंवा कोणाला काहीतरी बोलणं म्हणजे हवाबाजी असं काही करणार नाही. जे संयमी असतात, आता आपण फडणवीस साहेबांचं एक्झाम्पल घ्या, कितीही राग आला तरी त्यांचं अँगर तोंडावर नसतो कधी. हे शिकण्यासारखं आहे वरिष्ठांकडनं खरं पाहिलं गेलं तर, आणि तेच मला तुमच्यातून दिसतंय ना. माझं मत आहे की अँगर दाखवून काय फायदा नसतो, कृतीतून. जर मी स्वतः फडणवीस साहेबांना फॉलो करतो, माझे गुरुच आहेत ते देखील. मी लक्ष्मण भाऊ जगतापांनी, मी त्यांच्या आखाड्यातला पैलवान आहे, आणि
माझं टार्गेट थोडं वेगळं आहे. हम्म. म्हणजे मला जर कोण आडवा येत असेल, मला जर कोण त्रास देत असेल, हम्म. किंवा राजकारणात जर मला कोणामुळे जर वाटत असेल की पुढे काय, मी शांत राहतो, काहीही बोलत नाही. हम्म. जाऊ ते त्याच्या कर्माने तो बघेल. बघेल बघेल बघेल. वेळ आल्यावर बघू मग. Yes. मग वेळ आल्यावरती प्रत्येकाची वेळ येते असं नाही की नाही येत. खरंय खरंय. मग वेळेप्रमाणे टप्प्यात आलं की आपण पण कार्यक्रम करतो. सगळ्या गोष्टी. ते पाहिजे, आपण पाहिजे. टप्प्यात आलो. शेवटी काय आहे, बोलून तोंडाच्या वाफा घालून फायदा नाही. फायदा नाही. ते बोलण्याचा अर्थ नसतो. काय ज्या गोष्टी करायच्यात ना हम्म. त्या बोलून फायदा नाही, ते केल्या पाहिजे. खरंय खरंय. हा, ते आणि चाललंय. राजकारण कसं मिरवण्याची गोष्ट नाही, जबाबदारीची गोष्ट आहे. हो. तर तुम्ही ते खूप व्यवस्थितपणे हँडल केली पाहिजे. तर ऍज अ युथ म्हणून तुमचं विजन काय आहे आता? कारण की आता तुमच्या खांद्यावरती जबाबदारी येणार आहे आणि हा. तुम्हाला ती तशीच पार पाडायची जशी आधी तुमच्या आजोबांनी म्हणा सगळ्यांनी कॅरी ऑन केली. तर तुमचं विजन काय आहे की तुम्हाला काय चेंजेस पाहिजेत अजून? मला आता तुम्ही जर विचार केला की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दल जर बघितलं आणि आमच्या राहटणी काळेवाडीबद्दल जर बघितलं, तर युवकांसाठी प्लेग्राऊंड्स, गार्डन्स, आरक्षण जी काही पेंडिंग आहेत ती मला वाढवायच्यात, म्हणजे ती पूर्ण करायच्यात. आरक्षण, रोड्स असतील, परत युवतींसाठी कुठेतरी एक चांगली त्यांची सुरक्षित युवती आपली कशी राहील. कारण आजचं जर तुम्ही वातावरण बघितलं, खूप घाण झालं. खूप घाणड आहे. काल माळेगावचं प्रकरण बघितलं, 3-4 वर्षाची पोरगी आहे. असं वाटतं की अशा व्यक्तीला आपल्या सारख्याच्या हातात दिला पाहिजे, कुठेतरी जनतेत सोडलं पाहिजे. खरंय खरंय खरंय. आज आपली महिला सुरक्षित नाहीये, त्यासाठी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. बऱ्यापैकी जागी व्यवस्थित चाललंय सगळं, पण काय हे असले घाण नित्याची लोक बघायला भेटले आणि ते दुनियेत बघतो आपण काय होतं. तर माझी मनापासून एक अशी अपेक्षा आहे की आपल्या राहटणीत, आपल्या पिंपरी चिंचवड शहरात, म्हणजे इथं तर नाहीच व्हावं, शक्यतो कुठंच नाही व्हावं. मी तर म्हणतो भारतात, जगात कुठं नाही कुठं व्हावं. नाही व्हायला पाहिजे. एखाद्या युवती बरोबर एखादी वाईट कृत्य कुठंच नाही घडलं पाहिजे. तर त्याच्याबद्दल पण मी तर माझ्या प्रत्येक बहिणीला सांगेन की कधी जरी काय वाटलं तर तिने मला कधी संपर्क साधावा, कधी तिचा मागा हा तिचा भाऊ खंबीरपणे उभा राहील. सर, एखाद्या प्रभागामध्ये कोणती घटना होते, दरवेळी चांगली आणि वाईट, त्यात तो प्रतिनिधी किती रिस्पॉन्सिबल असतो? कारण त्याचा सोबतची लोक किंवा बरेच सर्वांडिंग असतं आणि पहिला प्रश्न त्याच्यावर उठतो आधी की तुम्ही असताना हे कसं झालं. तर ते रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायला पाहिजे का? हो, घेतली पाहिजे. जर आपला आज जसं तुम्ही म्हणसान की माझ्या कार्यकर्त्यांनी जर काय केलं, तर मी पण त्याबद्दल थोडंफार कुठंतरी एक फुल ना फुलाची पाकळी मी त्याला समजवण्यात कुठंतरी कमी पडलो असेल की आपला कार्यकर्ता कसा पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी नेते हे कार्यकर्त्यांमुळेच गुंततात. खरंय, अगदी खरंय. बऱ्यापैकी चहापेक्षा किटली गरम असते असं पण म्हणतात. चहापेक्षा किटली गरम असते. आणि आमच्या राहटणीतले तर कितीतरी जागी येते, कारण कार्यकर्त्यांना ते नीट गायडन्स देत नाही. त्यांचे कार्यकर्ते दारू पितील, कुठं काय करतील, कुठं भांडणं करतील. मग ह्याने काय होतं, कुठेतरी नेता त्या बाबतीत तेवढाच जबाबदार आहे. अगदी अगदी. माझं तर असं मत आहे की मुलांच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलांवर एवढा धाक ठेवला पाहिजे. मुलगा जर दारू पितो आणि तो जर कुठल्या नेत्याबरोबर बसतो तर त्या नेत्याच्या तोंडाला काळं फासायचं आई वडिलांनी ताकद ठेवली पाहिजे. खरंय खरंय खरंय. कारण तो नेता काय करतो, स्वतःच्या स्वार्थापायी त्याला दारू पाजणार, तो त्याचं काम भागून घेतो. पण त्या मुलाला त्याचा नाद लागतो दारूचा. तो हा इलेक्शन पुरता मर्यादित आहे ना, इलेक्शन पुरता तो त्या पोराला दारू पाजणार, काम साधून घेणार. पण त्यानंतर जी त्याला चटक लागते, ती चटक त्याच्या घरात उद्ध्वस्त करते ना. खरे, आज त्याच्या घरात त्याचे आई वडील असतील, बायका पोरं असतील, सगळे असतील, तो कामाधंद्यातनं साईडला पडतो. मग ते नेता जबाबदार हळूहळू मग गुन्हे वाढतात, म्हणजे सगळं आलंच पैशांसाठी. कोणी मग आता त्यांना गांजाची सवय पण लागते हळूहळू. खूप खूप आता लहान लहान मुलं पाहिले, बारकी 13, 14 वर्षाची, कप सिरप काय करतील त्याचं. त्यासाठी त्यांचा नेता पण जबाबदार आहे की तुम्ही तुमचे कार्यकर्ते, मी तर म्हणतो कार्यकर्त्यां माझेच नाही, सगळ्या अख्ख्या भारतातले, महाराष्ट्रातले सगळीकडचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्या आई वडिलांनी कधी एक विचार करावा की माझा पोरगा दारू पितोय ना, तो आज अमक्या नेत्याबरोबर असतो, ह्या पुढाऱ्याबरोबर असतो. तर त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या बायकोनी, त्याच्या बहिणीनी, त्यांनी आहे ना त्या नेत्याच्या तोंडाला काळं फासायची ताकद ठेवा. कारण तो स्वार्थी आहे नेता, त्यामुळे तो पोरांना दारू पाजतो. पण त्याच्यामुळे ह्या कार्यकर्त्याचं अख्खं घर संपत. अगदी बरोबर आहे. हे कोण बघत नाही. आणि ज्यावेळेस कार्यकर्ता हा अडचणीत असतो ना, त्यावेळेस नेता येत नाही.
कितीतरी उदाहरणं आहेत माझ्याकडे. त्या अंगावर केसेस घेतात. अंगावर केसेस घेतात, त्यांचं काय कुठं काय बारकं प्रकरण झालं तरी हे जात नाही. त्यांच्याकडनं फक्त काय फोन फायदा करून उचलला घ्यायचा. जात नाही सर. हो, फोन उचलत नाही. फोन उचलत उचलला नाही. तर कारण देतील असं तसं, हा. पण हे चुकीचं आहे ना. चुकीचं. मग शेवटी तुम्ही एखाद्याचा असा गैरफायदा नाही घेतला पाहिजे, माझा असं मत आहे. बरोबर. म्हणजे साथ द्यायची तर पूर्ण द्यायची आणि एकदाच तुम्ही कार्यकर्त्यावर उभं राहायचं तर खंबीरपणे शेवटपर्यंत उभं राहावं. उभं राहायचं. त्याचं तुम्ही कल्याण करा. त्याचं आज तो 1000 रुपये महिना कमवतो, तो उद्या तो 2000 कसा कमवेन, तो कसं व्यसन सोडून कुठेतरी काम धंद्याला लागेल, रोजगार करेन, ते बघा ना ते तुम्ही. बघा. अगदी बरोबर आहे, अगदी हा. बरोबर आहे. जसं सर तुमच्या वरिष्ठांकडनं तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या की राजकारण बाबा सिरियस टॉपिक आहे खूप, खूप आणि जबाबदारी आहे तुमच्यावर, आणि प्रत्येका गोष्टीसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहेत. अँगर मॅनेजमेंट, संयम, फोकस देऊन काम करणं. तर ऍज अ युथ म्हणून तुमच्या खाली जी काय आता पिढी तयार होणार आहे, कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे लोक असतील, ज्यांना वाटतंय की आम्हाला पुढे येऊन बाळकडू घ्यायचे आता राजकारणातलं, हा. तर तुमच्यावर पण ती जबाबदारी असणार आहे की उद्या उठून त्यांनी आमच्या पॉडकास्टवर तुमचं नाव घेतलं पाहिजे. हे संस्कार आहेत, पॉलिटिकल संस्कार. तर तुम्ही पण तेच कॅरी ऑन करणार आहेत का, जे तुम्हाला शिकायला मिळालं त्यांच्याकडनं? हो, डेफिनेटली. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी आज इथं लक्ष्मण भाऊ जगतापांचं नाव घेतो, त्याचं कारणच ते की मला त्यांनी मोठं केलं राजकारणात. एक सामान्य कार्यकर्त्याला आज त्यांनी एक उमेदवार तयार होण्या इतपत त्यांनी मला बनवलं, मला तयार केलं त्यांनी. मला प्रत्येक राजकीय डावपेच मी शिकलो बघून आपलं, आणि ताकद दिली मला. त्यांच्या पाठोपाठ अश्विनीताई जगताप असतील, शंकरभाऊ जगताप असतील, यांनी मला खूप साथ दिली. आता तुमची एकंदरीत पर्सनॅलिटी पाहिली की घाम फुटतो, 10 लोकांना घाम फुटेल. तर तुम्ही जिम करता का तालीम करता? खरं पाहायला गेलं तर आमच्या आजोबा देखील पैलवान, चुलते पैलवान, वडील पैलवान, मी पण पैलवानकी केली तालमीत. आधी कोल्हापूरला मी बरेच वर्ष होतो. त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मग तालीम वगैरे सगळं बंद झालं. आता जिम रोज करतो. पण फरक आहे तालीम आणि जिम मधला फरक? खूप फरक आहे ना. शेवटी मातीशी जोडणं आणि लोक उचलण्यात खूप फरक आहे, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. आणि असं ऐकलं नाही तालमीत सगळं सारखं असतात, कोण कोणत्या घरातून आलाय वस्तात म्हणेल ते नाही, आम्ही सगळे लाईनीत खाली झोपतो. म्हणजे गरीबाचं पोरग पण तालमीत खाली झोपणार आणि पैशावाल्याचं पण पोरग खाली झोपणार. मार सगळ्यांनीच खाल्लाय, मी तर खूप खाल्लाय. येस. सर, तुमच्या प्रभागातील जे मतदार असतील, ज्यांचं तुम्हाला आता आशीर्वादाची खूप गरज आहे, कारण की तुम्ही मागचा 7 ते 8 वर्षापासून सतत कार्यरत आहात आणि तुम्हाला ती संधी चालून आता आलेली आहे. आणि कारण की ती एनर्जी योग्य वेळेस वापरली गेली तर त्याचा फायदा आहे. अदरवाईज ती एनर्जीचा काही फायदा नसतो. आता तुम्ही त्या फुल एनर्जी मध्ये आहात, ओके, युथ म्हणून, तर तुम्ही त्यांना काय सांगणार? मी माझ्या सर्व राटणीच्या जनतेला एकच सांगतो की मी 2012 पासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपल्या राटणीसाठी झटतोय. आमचं तापकरी कुटुंब 1986 पासून आज राटणीच्या सेवेत आहे आणि मला इथून पुढे देखील काम करायची गरज आहे. आणि जनता तुमच्या हातातच आहे की तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपला नगरसेवक हा कसा पाहिजे, की आपल्या नगरसेवकाला आपण हक्काने बोलता आलं पाहिजे, नगरसेवकाला भेटता आलं पाहिजे. तुम्ही त्याला कान पकडून, जरी वडीलधारी असाल तर माझा कान पकडून तुम्ही मला कामापर्यंत खेचलं पाहिजे की बाबा राज हे काम का नाही झालं, इथपर्यंत तुमचा अधिकार माझ्यावर पाहिजे. आणि माझ्या बहीण भावांनी, माझ्या मित्रांनी, ह्यांनी मला हक्काने सांगितलं पाहिजे की दादा इथं हे काम झालं नाही, हे काम करून घे. असा उमेदवार शोधा की ज्याच्यावर तुम्ही हक्क बजावू शकता. उद्या तुम्ही उमेदवार तुमचा निवडून आल्यानंतर तो जाणार गाडीतनं काचा वर करून जाणार आणि तुम्ही त्याच्या मागे पळणार, त्याला अर्थ नाहीये. तर उमेदवार निवडताना चांगला निवडा, सुशिक्षित निवडा. दिखावागिरी करणारा, ज्याला घरात बाहेर टाकलाय, ज्याला असे नका निवडू. ज्याला खरंच विजन आहे, जो खरंच सुशिक्षित आहे आणि ज्याला खरंच आपल्या राहण्याची जाण आहे. कारण आता काय म्हणतात, पावसाळी बेडकं खूप आलेले आहेत. तर हे काय करतात, फक्त इलेक्शन आले की ऍक्टिव्ह होतात. इलेक्शन पुरता यांनी पत्रक छापणे, इलेक्शन पुरता यांनी सोशल मीडिया वापरणे, मग वार्डात जायचं, मग एखादी ज्येष्ठ महिलांनी दिसली की तिच्या पाया पडायचं, हात जोडायचं, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, त्याच्या डिझाईन सगळ्या ग्रुपला टाकणे, मेसेज करणे. अशांच्या मग तुम्ही बळी पडू नका. मग असल्या मग
खोट्या लोकांपासून सावध राहा. अगदी अगदी बरोबर आहे. आणि खरं काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणा, निवडून आणा. आणि नक्कीच आपल्या राटणीचा विकास होईल. अगदी अगदी अगदी. आणि अशा बऱ्याच, जसं दादा म्हटले की अशा बऱ्याच गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत, त्यात तुम्ही वापरून पाहू शकतात की हे खरं काम कोणी केलंय. हो. म्हणजे हे सांगताय म्हणून नाही बरं का, जनरली सगळं आता बीजेपी सरकारने सगळं ओपन ठेवलंय सगळ्यांसाठी. किती महसूल आलाय, कोणी आणलाय, कधी आणलाय, कोणत्या कामासाठी. हो. त्यामुळे कामाचं क्रेडिट कोणी घेत असेल तर तेवढं तुम्हाला जागरूक असणं महत्वाचं आहे. जो काम करत नाही ना हा. तो वरडून वरडून सांगतो. मी अगदी बरोबर. बऱ्याच जागी बघितलंय की हा. लोक फ्लेक्स लावतात, हे माझ्या पाठपुरावा, ह्याच्या पाठपुरावा आणि त्याच्या पाठपुरावा, आणि मग ते डिझाईन्स, आता ते नवीन ते ग्राफिक डिझाईन्स वरती ते फोटो टाकणार, मग ते कुठेतरी त्याची बातमी बनवून टाकणार. जो काम करतो त्याला दाखवायची गरज नाहीये. बरोबर आहे, बरोबर. जर तुम्ही काम केलं ना तर जनतेला माहिती ना काम करताय तुम्ही. फुकट दुसऱ्याने केलेल्या कामावरती जर श्रेय लाटायचं आणि त्याच्यावरती जर तुम्ही फोटो व्हिडिओ काढून जर अपलोड करायचं तर त्याला अर्थ नाही. आणि एखाद्या पक्षात एखादा माणूस काम करतोय आणि त्याचे वरिष्ठ जर स्ट्रिक्ट असले, शिस्तप्रिय असले, तर खालच्यांना काम करणं भाग आहे. तुम्ही बसून नाही राहू शकत. हे बीजेपी खूप स्ट्रिक्ट आहे. हा ना. म्हणजे बीजेपीत जर एक राज ठाकरेंनी काम नाही केलं तर त्याच्याबद्दल वरिष्ठ मला हक्काने विचारतात मला. त्यांनी नाही केलं की त्यांचे वरिष्ठ त्यांच्याकडे पूर्ण डिटेल जाते. एक छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांच्याकडे डिटेल असते. बापरे. खोटं बोलायचे चान्सेस नाही. खोटं बोलायचे चान्सेस नाही. आणि त्यांना ग्राउंड लेवल पासून त्यांना सगळं माहिती आहे ना. एवढा पक्ष चालवतायत सर, देश चालवतात. आता तुम्हाला वाटतं आपली पॉडकास्ट जरी झाली ना, ही पण आमचे पक्ष वरिष्ठ काही बघणार. म्हणजे इथपर्यंत त्यांचं कंट्रोल आहे तेवढा. ते बघतात सगळ्या गोष्टी, किंवा बघ कोण काय करतं, कोण काय करत नाही. कारण की तुमची इमेज ते पक्षाची इमेज. कारण की वार्डामध्ये आपण फडणवीस साहेबांना नाही भेटणार ना, ते तुम्हाला हे करतील. राईट, रिप्रेझेंट करणार. त्यांनी नेमलंय म्हणजे अरे ते मग कसं होतं, त्यांची इमेज खराब होते. माणूस चुकीचा निवडला. 100% ग्राउंड लेवलला जरी असली पण इमेज तुमच्या हातात असते. तर ते खूप, आपण मगाशी म्हणलो कार्यकर्ता चुकला की नेत्यावरती ब्लेम होतच. अगदी अगदी. प्रत्येकाला इमेज सांभाळणं खूप महत्वाचे आहे. सो मी पण तुमच्या वतीने आहे, तुमच्या वार्डातील लोकांना मी अपील करतो की तुम्ही हुशार आहात. आणि जसं दादा म्हटले की 50-60-70% युथ आहे तिथं. तर युथचा आता सोशल मीडिया आहे. तुम्ही बघू शकता की कोणी किती काम केलंय, कोणता नेता प्रभावी आहे, हुशार आहे, अनुभवी आहे, त्यांचा मागे पाठबळ किती आहे, बॅकबोन कसा आहे, त्याच्यानंतर वरिष्ठांचं त्यांना काय मार्गदर्शन व्हिडिओ मिळतंय. कदाचित एखाद्या गोष्टीत त्यांचा स्वतःचा अनुभव कमी असेल, पण मार्गदर्शन योग्य मिळाल्यानंतर चुकायचे प्रमाण कमी होतं. तर ते बघा, पक्ष बघा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडला पाहिजे. जर राहटणीमध्ये तुम्हाला चांगला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला पुढच्या भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. युवा नेतृत्वाला एक संधी दिली पाहिजे राहटणीकरांनी, एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. येस. आणि नगरसेवक झाल्यानंतर आपण परत एकदा पॉडकास्ट घेऊ. नक्की, 100%. येस. आणि तुमचा कामाचा लेखाजोखा तिथं मांडू आपण पूर्ण. नक्की. तर आम्हाला खूप मजा आली. असा युवा नेतृत्वासोबत पॉलिटिकल गप्पा करताना आपण काहीतरी बाउंड्री क्रॉस करतो आणि त्यांचं व्हिजन आम्हाला दिसायला लागतं. आपण ज्येष्ठ त्यांच्या पद्धतीने, तेव्हाच्या समस्या वेगळ्या होत्या. युवकांची कॉम्पिटिशन वाढली, सोशल मीडिया वाढला आणि बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. तर डिरेक्टली कम्पॅरिझन करता येणार नाही. तुमचं मार्ग वेगळा, त्यांचा मार्ग वेगळा. पण असं बोलून वाटतं की आता देश चांगल्या हातात आहे, युवकांच्या हातात आहे. कारण वरिष्ठ विचार करता की युवकांनी सांभाळा बाबा. आता नाही, फ्युचर युवकांमध्येच आहे ना. तुम्ही जर बघितलं तर आज घराचा आता करता पुरुष पण युवकच आहे. आज प्रत्येक घराचं तुम्ही बघितलं तर. आणि शेवटी म्हणतो ना की एक मला चांगला अजितदादा पवारांचा एक डायलॉग आठवतोय मला. त्यांनी एकदा म्हणलं होतं की वेळेत भाकरी फिरवली पाहिजे. वेळेत तुम्ही ते नेतृत्व युवकांच्या हातात दिलं पाहिजे. त्याच्यानंतर ते बरोबर लॉंग टर्म चालायचे ना आपल्याला. नाही तर भूक मरते सर. वेळेवर भाकरी नाही आली तर इच्छा शक्तीच मरते ना, संपला विषय. मग ती वेळेत जर भाकरी बदलली, फिरवली काय सॉरी वेळेत भाकरी फिरवली पाहिजे असं अजितदादांनी सांगितलं होतं. ती भाकरी नाही फिरवलं काय होतं ते अजितदादांनी दाखवलं पण होतं. अगदी दाखवलंय. ते दादा म्हणल्यावरती ते शेवटी. आणि आता त्यांचा कामाचा प्रभाव बऱ्यापैकी लोकांना दिसतोय. नाही, आणि शेवटी जनता का त्यांच्या बरोबर गेली दादांबरोबर. ते तळतळून सांगत होते की असं करा तसं करा, पण कोण ऐकत नव्हतं. सगळे म्हणायचे
रागीट आहे असं. पण दादाने वेळेत तो डिसिजन घेतला आणि आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र ते हँडल करतात. ते शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार त्यांच्या बरोबर गेले. अगदी अगदी ह्याच्या मागे कारण आहे ना, कारण आमदारांना कार्यकर्त्यांना दिसत होतं की हा माणूस योग्य आहे. पण शेवटी त्यावेळेस जर तो डिसिजन झाला नसता तर कदाचित घुसमट असतं ना सर ते आपण घुसमट योग्य आहे. हो शेवटी आपण योग्य असून पण जर आपल्याला कोण दाबायचा प्रयत्न करत तर शेवटी ती घुसमट मग ते होतेच स्किल ना. वाया जातं, ते घुसमट होते आणि आपल्याला वाटतं की मी याच्यापेक्षा 10 पटीने भारी काम करू शकतो जनतेसाठी. हो. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, आयडियाज मी पण आहे ना, माणसाला काय होतं नेहमी मी पण नडतो. असं मी उद्धव ठाकरेंचं उदाहरण बघितलं. शेवटी एकनाथ शिंदेला तो निर्णय घ्यावा लागला. खूप मोठा निर्णय आहे आणि खूप भारी निर्णय घेतला. आणि ते खूप मोठ्या लेवलचे राजकारणी. आता मी त्यांच्याबद्दल बोलणं पण योग्य नाहीये, पण ते वेळेत जर तुम्ही प्रॉपर निर्णय नाही घेतले, वेळेत जर तुम्ही सगळं मी पण नाही सोडला, तुम्ही जर काय केलं नाही तर शेवटी सामान्य कार्यकर्ता असेल किंवा दुसरं कोणी असेल त्यांना तो निर्णय त्या वेळेत घ्यावा लागतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता आपण पाहिलं शिंदे साहेबांना काही वर्षाआधी शिंदे एवढं टॅलेंट झाकलं जात होतं. किती ग्राउंड लेवलचा माणूस झाकला गेला होता. नाव मला सुद्धा नाव नव्हतं माहिती की असं कोणतरी कार्यकर्ता आहे बाबा किंवा मंत्री, माहिती नाही. इतकं टॅलेंट झाकून टाकलं होतं. म्हणजे माझं टॅलेंट झाकण्यासारखं नाही, मी झाकून देणार पण नाही. आणि तुम्हीही तुमचा मी पण जर भाकरी नाही फिरली तर मी पण माझा निर्णय आहेच नाही. मी थोडी माझं राजकीय करिअर संपवणार आहे. करिअर मीन्स मला ते आवड आहे, छंद आहे, ते मी स्वतःच संपवून देणार नाही. कारण आता जे मी इलेक्शन लढवतोय हे माझं पहिलं इलेक्शन आहे स्वतःच. तर आत्ता जर मी थांबलो की मी थांबलो. त्यामुळे थांबायचा कुठला चान्सच नाही. काही जरी झालं तरी मी ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मधून माघार घेणार नाही. म्हणजे मी आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो की मी जर माघार घेतली तर मी राजकारण सोडून देईन. बापरे. मी ज्या ऑफिसमध्ये बसतो त्या ऑफिस पण बंद करेन. जर मी ह्या इलेक्शन मधून जर माघार घेतली, तलवार मेहनत घालायचं आपल्या रक्तात नाही. आणि आता मी इथपर्यंत आलोय ते कुछ दिन और 2 महिने तर राहिले. लढायचं तर शेवटपर्यंत लढायचं. जिंकणार सुद्धा नाही लढणार, 100% लढणार. या लेवलला कधी येतो माणूस काम केलं असतं आणि कॉन्फिडन्स असतो स्वतःवर की राजकारण इतकी मोठी लेगसी असून स्किप करणं सोपी गोष्ट नाही. तर ते दिसतं बोलण्यातून. नाही आणि काय हे माझं वय आहे आता. जनतेसाठी पळणं, काम करणं सगळं. मला काय ह्याच्यातनं पैसा कमवायचा नाहीये. आणि ह्या वयात जर मला माझा प्लॅटफॉर्म नाही भेटला, पुढच्या 45 भेटून फायदा पण नाहीये मला. तोपर्यंत माझी स्वतःहून एक आतून मीच खचलेला असेल. त्यापेक्षा आता लढायचं तर शेवटपर्यंत लढायचं. जर मी आता थांबलो तर मी तुम्हाला सांगितलं ना, मी राजकारण सोडून देईन. पण मी थांबणार नाही एवढी मला खात्री आहे. आणि ती गरज तुम्हाला पडणार नाही. हो. आणि माझ्या मागे पक्ष वरिष्ठ आहेत, सर्व जनता आहे राहण्याचे युवक आहेत, युवती आहेत, वडीलधारी मंडळी आहेत. आमच्या तापकीर घराणं आहेत. तापकिरांच्या आमच्या 3 घरं आहेत. म्हणजे जसं पाहायला गेलं तर राटणी काळेवडीमध्ये. तर माझ्या चुलत चुलते, माझे भाऊ, आमची अख्खी सगळी माझ्या मागास ठामपणे उभे आहेत. की का उभे आहेत? कारण त्यांनी काहीतरी बघितलंय, काहीतरी त्यांना माहिती आहे की हा काम करू शकतो. आणि मी कधी कोणाला त्रास दिला नाही, कधीच नाही. कामाशी काम ठेवलं. ते खूनची राजकारण कधी कोणावर केलं नाही, काय नाही. त्यामुळे आज आहे व्यवस्थित सगळं चाललंय. तर आता माघार घेतली तर संपलं. त्यापेक्षा नाही घ्यायची, काय होईल ते होईल. एकदा की मागचे 2 कापून टाकले, आता माघार नाही. तेच म्हणलं ना, लढायचं तर लढायचं आणि जिंकायचं, लढायचं तर लढायचं. पण माघार घेणं माझ्या रक्तातच नाहीये. आणि आजपर्यंत आमच्या घराचा इतिहास आहे की कुठल्याही इलेक्शन मध्ये आमच्या घरातनं कोण जर कॅन्डिडेट उतरला तर जिंकला, हारण जिंकन जे काय होईल ते होईल, पण माघार कधी घेणार नाही. त्यामुळे ते काय म्हणतात बरसाती मेंढक, मी तुम्हाला म्हणलं मगाशी, पावसाळी बेडक नाही आम्ही की इलेक्शन आलं म्हणून आज लॉन्च झाला, इलेक्शनच्या 4 महिने आधी पोस्ट टाकायला लागला जनतेचा. तसं नाही. आम्ही कंटिन्यू पिढ्यानपिढ्या आम्ही जनतेत आहोत, जनतेसाठी करतोय आणि पुढे देखील करणार आहे. अगदी बरोबर. खूप भारी वाटलं तुमचं मत ऐकून, तुमचं विजन ऐकून. आणि दिसतंय की ते राजकारण किंवा ते करिअर किंवा ती समाजसेवा जे काही असेल ती तुम्हाला करायची, ते इगरनेस दिसतोय की तुम्हाला किती आत्मीयतेने वाटतं की मला द्या संधी, मी करतो, माझ्याकडे खूप आयडिया आहेत. माझं सगळ्यांना तेच सांगणार असतं ना नेहमी
की मला एक संधी द्या, एकदा अनुभव घ्या ना युवकाचा, Yes, काय yes. करतो तो, कसा पळतो, काय Yes, नाही, yes. कसा ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचन, कसं काय काम अगदी. करेन. नाही केलं तर कान पकडून सांगा ना तुम्ही. आई वडिलांच्या वयाच्या असेल तर कान पकडून सांगा, हम्म. नसेल तर हाताला धरून ओढत सांगा की दादा हे चुकलं. चुकलंय. तो अधिकार राहतो ना. Yes, yes, yes. आणि आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे, हम्म. आणि मला नाही वाटत की हम्म. ह्या माझ्या राजकीय करिअर मध्ये कोण मला अडवत जाईल हम्म. आणि जायचा प्रयत्न करीन. कारण मी ह्यावेळेस ठरवले, Yes, yes. काही झालं तरी नो कॉम्प्रोमाइज, No compromise. लढणं आणि जिंकणं. कोणाला नावं ठेवायची नाही, आपल्याला कुणाच्या वाईटात जायचं नाही, अगदी आपलं आपलं बरोबर. काम अशी काम ठेवायचं, हम्म. निवडून येऊन दाखवणार, हम्म. एवढा आहे. आणि जो Yes. जो आता मला अडवत जाईल हम्म. त्यानंतर त्यावेळेस बघू, वेळेनुसार म्हणलं तुम्हाला टप्प्यात आलो त्याचा पण कार्यक्रम करू. जो अगदी जो- अगदी बरोबर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच बर्निंग डिझायर ठेवा आणि तुम्ही विजय तिलक लावून परत या पॉडकास्टवर येणार अशी मी इच्छा व्यक्त नक्की, करतो. 100%. तर तुम्हाला इथे कसं वाटलं? एकदम भारी वाटलं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुमच्या इथं आल्यावर. तुमच्यावर संवाद साधताना पण एक असं आपुलकीचं वाटलं की बाबा आपण माझ्या मध्ये आपण कधी भेटलो नाही, सर आम्ही भेटलो हो, बाकी. हो, आपलं नव्हतं. पण हो, पण एक वाटतं नाही का आपुलकी, अगदी. आपुलकी सारखं वाटलं, Yes. भावासारखं वाटलं की बाबा कोणतरी आपल्यातला कोणतरी प्रश्न अगदी विचार. अगदी आम्हाला तसंच वाटलं. हाच फरक पडतो ना, हा अगदी अगदी. की आपल्यातला कोणतरी विचारतोय, आपल्यातला कोणतरी माझ्याबरोबर बोलतोय, म्हणून मी आज मन मोकळेपणे मन तुमच्याबरोबर मोकळेपणे. हे जर माझ्या बरोबर जर कोण ज्येष्ठ बसला असता, हा तर फरक पडतो. जनरेशन खूप फरक खूप फरक पडतो. हो, पडतो. खूप Yes, फरक yes. आणि पडतो. आम्हालाही भारी वाटलं की एका युथ प्रतिनिधीशी बोलताना एकदम मस्त वाईब येतात आणि त्यांना दिसतं की विजन किती छान आहे. सो प्रेक्षकांना सुद्धा हा एपिसोड आवडला असेल. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. Thank you.